नमस्कार. समता न्यूजमध्ये आपले स्वागत. महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले. यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी त्यांच्या मूळ गावी म्हणजे सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे झाला. ज्योतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. ज्योतिराव केवळ 9 महिन्यांचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथील पंतोजींच्या शाळेत मराठी माध्यमातून झाले. यानंतर त्यांचा विवाह वयाच्या 12व्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. 1842 मध्ये म्हणजे वयाच्या 14व्या वर्षी माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी माध्यमात त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अत्यंत तल्लख, त्यामुळे 5-6 वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. महात्मा ज्योतिबा फुले यांना मराठीसोबतच इतर भाषांवर प्रभुत्व निर्माण केले होते. त्यांना इंग्रजी, उर्दू, कन्नड, तामिळ, गुजराती इत्यादी भाषा येत असत. महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. महाराष्ट्र सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी सन्माननीय महात्मा अशी उपाधी मुंबईतील सभेत 1988 मध्ये त्यांना बहाल केली होती. महात्मा फुलेंवर अनेक समाजसुधारक, पुरोगामी आणि मानवाच्या हक्कांवर लिखाण करणाऱ्या लेखकांचा प्रभाव होता. त्यामध्ये मुख्यतः द राईट ऑफ मॅन, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स, द एज ऑफ रिझन या पुस्तकाचे लेखक थॉमस पेन यांचा प्रभाव जास्त होता. शिक्षण हेच समाजात मानाचे स्थान मिळवून देऊ शकते आणि शिक्षणानेच आमूलाग्र बदल घडून येतो. शिक्षणामुळे विचारांच्या कक्षा रुंदावल्या जातात आणि तो शिक्षणाचा हक्क आणि मक्तेदारी फक्त पुरुष वर्गापर्यंत न राहता तो हक्क समानपणे स्त्रियांना देखील मिळाला पाहिजे या क्रांतिकारी विचारांनी त्यांनी पुण्यातील बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडेंच्या वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. पहिल्या दिवशी या शाळेत फक्त 8 मुली उपस्थित होत्या. महात्मा ज्योतिबांनी सावित्रीबाईंना साक्षर करून भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व पहिली प्रशिक्षित मुख्याध्यापिका बनविली. शूद्रांसाठी शिक्षणाच्या कार्यामुळे त्यांना प्रचंड विरोध झाला आणि या विरोधामुळेच ज्योतिबांना सावित्रीबाई सोबत गृहत्याग करावा लागला. तरीही त्यांनी हार मानली नाही आणि त्यांनी पुण्यातील गंजपेठ येथील उस्मान शेख यांच्या वाड्यात मुक्काम केला. 3 जुलै 1851 रोजी चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा तर 17 सप्टेंबर 1851 रोजी रास्ता पेठेत तिसरी शाळा स्थापन केली. यानंतर 15 मार्च 1852 रोजी वेताळ पेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची अजून एक शाळा सुरू केली. 1852 साली नेटिव्ह फिमेल स्कूल सभा पुणे लायब्ररीची स्थापना केली. 15 मे 1852 रोजी महात्मा फुलेंनी वेताळ पेठेत अस्पृश्यांसाठी भारतातील पहिली शाळा सुरू करून धुराजी चांभार व गणू शिवाजी मांग हे दलित शिक्षक अध्यापनासाठी नेमले. यावेळी त्यांचे सहकारी सदाशिव गोवंडे, सखाराम परांजपे, विठ्ठल वाळवेकर, वामन प्रभाकर भावे, विनायक भांडारकर यांनी त्यांना मोलाची मदत केली. शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्याबद्दल पुणे महाविद्यालयाचे म्हणजे सध्याचे डेक्कन कॉलेज येथील प्राध्यापक मेजर थॉमस कँडी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या विश्रामबाग वाड्यात सरकारी विद्या खात्याकडून ज्योतिबांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन सप्टेंबर 1853 मध्ये महार, मांग आदी लोकांना शिकवण्यासाठी मंडळी नामक संस्था स्थापन केली. तर 1955 मध्ये प्रौढांसाठी देशातील सर्वात पहिली रात्रशाळा त्यांनी स्थापन केली. 1882 साली भारतातील शिक्षण विषयक स्थापन करण्यात आलेल्या हंटर कमिशन समोर फुलेंनी साक्ष देऊन 12 वर्षाखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे, शिक्षक प्रशिक्षित असावेत, शिक्षक बहुजन समाजातील असावेत,
जीवनोपयोगी व्यावहारिक शिक्षण द्यावे, आदिवासी जाती जमातींना शिक्षणात विशेषतः प्राधान्य द्यावे, शेतीचे व तांत्रिक शिक्षण द्यावे, वसूल केलेल्या शेतसाऱ्यातील रक्कम ही शेतकऱ्यांच्या शिक्षणावर खर्च करावी, महाविद्यालयीन शिक्षण जीवनातील गरजा भागविणारे असावे अशा महत्त्वपूर्ण मागण्या केल्या. प्राथमिक शिक्षण मोफत, सार्वजनिक व सक्तीचे केले पाहिजे अशी मागणी करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे फक्त भारतातीलच नाही तर संपूर्ण आशिया खंडातील पहिले शिक्षण तज्ज्ञ होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक सुधारणामध्ये मोलाची भूमिका पार पाडली. 1895 साली फुलेंनी वयाच्या 28व्या वर्षी पुण्यात तृतीय रत्न हे पहिले नाटक लिहिले. हे ज्योतिबांचे पहिले पुस्तक व मराठीतील पहिले सामाजिक नाटक म्हणून ओळखले जाते. 28 जानेवारी 1863 रोजी पुणे येथील आपल्या राहत्या घरी भारतातल्या पहिल्या बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली. यानंतर पंढरपुरातही अशा गृहाची स्थापना केली. पुणे येथील बालहत्या प्रतिबंध गृहात काशीबाई नातू महिलेने एका मुलाला जन्म दिला. पुढे 1873 मध्ये या मुलास फुले दाम्पत्याने दत्तक घेऊन त्याचे नाव यशवंत ठेवले. हाच यशवंत पुढे जाऊन डॉक्टर झाला. 1877 साली पुण्यातील धनकवडी येथील दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी कॅम्प उभारला. तसेच व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना केली. विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद पाडण्यासाठी तळेगाव ढमढेरे व ओतूर येथील न्हाव्यांचा एक दिवसीय संप घडवून आणला. 8 मार्च 1864 रोजी गोखलेंच्या बागेत विधवा पुनर्विवाह घडवून आणला. महात्मा फुले यांनी लिहिलेल्या सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून दीनबंधू हे साप्ताहिक चालवले जात असे. तुकारामांच्या अभंगाच्या धर्तीवर त्यांनी अनेक अखंड रचले. आपला गुलामगिरी ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. अस्पृश्यांची कैफियत हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इसवी सन 1891 मध्ये प्रकाशित झाला. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. याच ओळी शिक्षण क्षेत्रात प्रमाण म्हणून मानल्या जातात. इतके थोर आणि महान कार्य एकाच मानवी आयुष्यात करून देखील आजवर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारापासून आजही वंचित राहावे लागणे हे खरेच अनाकलनीय आहे. निदान त्यांच्या 200व्या जयंतीचा सुवर्णयोग जुळवून महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारला शिफारस करेल अशी आशा समस्त महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले प्रेमींना वाटत आहे. समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा.